आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। एका प्लॉटचा क्रमांक 225, पण हा फक्त क्रमांक नाही, हा अन्यायाचा प्रश्न आहे, हा अस्तित्वाचा लढा आहे। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर तालुक्यातील खातगाव येथील वाघूर धरण प्रकल्पग्रस्त बापू सपकाळे यांचा प्रश्न आज केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारणारा ठरतो आहे। 2008 मध्ये अधिकृत अलॉटमेंट, कब्जा पावती, सही असलेली कागदपत्रे, मात्र काही वर्षांनी त्याच प्लॉटवर दुसऱ्यांचा दावा आणि सर्वात मोठा सवाल, गावामधील 221, 222, 223, 224 गावात, 226 लगेच गावात, मग 225 नंबरचा प्लॉट एकटाच गावाबाहेर कसा? हा योगायोग आहे का की ठरवून केलेला डाव? पीडित कुटुंब बौद्ध समाजातील आहे। त्यांचा आरोप, आम्ही दलित आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतोय। सध्या ज्या जागेवर राहतात त्या ठिकाणी वीज जोडणी नाकारले जात असल्याचाही आरोप या ठिकाणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आला आहे। आज या कुटुंबाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील या स्वतः खातगाव येथे दाखल झाल्या। कुटुंबियांनी त्यांच्यासमोर अन्यायाचा पाढाच वाचला। भेटीनंतर मात्र वातावरण तापले। शमीबा पाटील यांचा आरोप आहे की त्यांची गाडी खातगाव येथून पीडित कुटुंबाला भेटून निघाल्यानंतर तात्काळ अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संदर्भात त्यांनी चंद्रकांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या नातेवाईकांवर महिलांसह वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला आहे। थेट या ठिकाणी प्रशासनाला सवाल करण्यात आलेला आहे। दुहेरी अलॉटमेंटची चौकशी कधी? सही आणि अंगठ्याचा घोळ कोणी केला? प्लॉट 225चा अधिकृत नकाशा सार्वजनिक का होत नाही? आणि सर्वात महत्त्वाचे, दलित कुटुंबाला संरक्षण कोण देणार? हा प्रश्न फक्त प्लॉट क्रमांकाचा नाही, हा प्रश्न न्यायाचा आहे, समानतेचा आहे, संविधानाने दिलेल्या हक्काचा आहे। जर प्रशासन गप्प राहिले तर हा आवाज अधिक बुलंद होईल, असा इशारा देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील यांनी या ठिकाणी प्रशासनाला इशारा दिलेला आहे। तरी पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमच्या प्लॉटवर किती अतिक्रमण प्लॉट आहे, बौद्धांच्या मागे लागायचं, राजकारणाचा पाठिंबा घ्यायचा। जळगाव जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या नातेवाईकांचं घर आहे म्हणून शेजारी असलेल्या बौद्धाच्या कुटुंबाला विस्थापित करायचं। आम्ही त्या कुटुंबाची भेट घ्यायला आलो होतो, तर आता त्यांनी फोन फानी करून इथं बायका आमच्या अंगावर येत आहेत, वर आम्हाला धमक्या देत आहेत। म्हणजे बौद्धांना टार्गेट करायचंय का इथल्या भारतीय जनता पार्टीवाल्यांना? कोर्ट तुमच्याशी बोलत नाही, गाडी काढ रे पुढे। कोर्ट बिल बडे कोर्ट पैसे भरले की पैसे खाऊन घेतो कोर्ट बी। काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता। कोर्ट बिल बडे कोर्ट पैसे भरले की पैसे खाऊन घेतो कोर्ट बी। काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता। कोर्ट बिल बडे कोर्ट पैसे भरले की पैसे खाऊन घेतो कोर्ट बी। काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता। कोर्ट बिल बडे कोर्ट पैसे भरले की पैसे खाऊन घेतो कोर्ट बी। काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता।